श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये मनापासून स्वागत. कालच आपण धनत्रयोदशी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी केली. आता यानंतर दिवाळीमधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. यंदाच्या वर्षी हे लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबरला आलेलं आहे आणि विशेष योगायोग म्हणजे या दिवशी मंगळवार देखील आहे. म्हणजेच आपण ज्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याच दिवशी या वर्षी आलेली आहे ते म्हणजे लक्ष्मीपूजन. मात्र एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की यंदाच्या लक्ष्मीपूजनाला आपल्याला फक्त 2.5 तास मिळालेले आहेत. संध्याकाळी 6:10 पासून ते 8:44 पर्यंतच हा मुहूर्त आहे. त्यामुळे फक्त ह्या 2.5 तासामध्ये आपण काय काय करणार असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र यावेळी माता लक्ष्मीची सेवा करत असताना आपल्याला काहीही कमी पडायला नको आणि सेवेमध्ये कोणतीही उणीव राहायला नको, म्हणून आपण आपली पूर्व तयारी करणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लक्ष्मी पूजनासाठी आपल्याला कोणत्या साहित्यांची गरज आहे आणि आपल्याला मांडणीसाठी काय काय लागणार आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर जाणून घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपला चॅनेल अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ही मूर्ती आहे जी आपण ह्याचा व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे की ही कशा पद्धतीने बनवायचं. कलश आहे, कलशावरती आपण माता लक्ष्मीची आपण इथं मूर्ती स्थापित केलेली आहे आणि थोडीसं सजवलेलं आहे. तुम्हाला हे जर शक्य झालं नाही तर तुम्ही अशा प्रकारची बाजारामध्ये मिळणारी श्री लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा असलेली मूर्ती तुम्ही पूजेसाठी आणू शकता. आता आपल्याला माहितच आहे की माता लक्ष्मी हे संपत्तीची देवता आहे आणि कुबेर हे संपत्तीचे वाहक आहेत. त्यामुळं लक्ष्मी आणि कुबेर म्हणजे लक्ष्मी पूजनाचं नाव दुसरं श्री लक्ष्मी आणि कुबेर पूजन असं देखील आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जास्त मान श्री लक्ष्मी आणि कुबेर यांच्या या मूर्तीचा असणार आहे. आता यासोबतच या दिवशी सरस्वती देवीची देखील पूजा केली जाते. आपण सरस्वती देवीला विद्येची देवता असं म्हणतो, त्यामुळे आपल्याला या दिवशी सरस्वती देवीची देखील पूजा करायची आहे. यानंतर इथं जे ठेवलेलं आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये असलेले देव आहेत, ज्यामध्ये स्वामी आहेत, त्यानंतर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी. आपल्या घरामध्ये देवघरामधील तुमच्या ज्या काही मूर्ती आहेत त्या सर्व मूर्ती तुम्हाला अशा मांडायच्या आहेत आणि त्यांची देखील लक्ष्मी पूजनाच्या वेळी आपल्याला पूजा करायची आहे. यासोबतच तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र आणि श्री कुबेर यंत्र जर असेल तर उत्तम, अन्यथा असे पोस्टर्स आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. तुम्ही असे आणू शकता आणि ह्या पोस्टर्सला आपण पूजेसाठी वापरायचं आहे. या दोन्ही गोष्टी माता लक्ष्मी आणि श्री कुबेर यांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेल्या असतात. त्यावरती त्या दोघांचाही आशीर्वाद असतो. त्यामुळं लक्ष्मी पूजनाच्या या दिवशी आपल्याला ह्या गोष्टींची पूजा करणं अत्यंत गरजेचं असतं. यासोबतच आणखी ही महत्वाची गोष्ट म्हणजे हा दक्षिणावर्ती शंख आहे, जो आपल्या नित्यपूजेमध्ये देखील आपण वापरायचा असतो आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी याला आपण सिद्ध करून आपण याची देखील पूजा करू शकतो. यासोबतच या कवड्या आहेत, 11 कवड्या असणार आहेत. या 11 कवड्यांची देखील आपल्याला यावेळी पूजा करायची आहे. यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेली फळं जी आहेत त्या फळांचा देखील तुम्हाला वापर करायचा असणार आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं की ही बाजारामध्ये मला मिळालेली ही अशी लक्ष्मीची पावलं होती. अतिशय सुंदर आणि सुबक आणि मनमोहक अशी ही पावलं आहेत जी मी आणली होती बाजारामधून. ही देखील तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या वेळी अशा पद्धतीने वापरू शकता आणि एक डेकोरेशन म्हणून देखील, आणि ते अतिशय खूप सुंदर दिसत आहेत ती पावलं, त्यामुळं मी ती आवर्जून घेतली. यासोबतच आपल्याला लक्ष्मी आणि कुबेर पूजनासाठी हे आपल्या घरामध्ये जी काही संपत्ती असते ती आपण मांडायची आहे. त्यासोबतच सोने चांदी अशा कोणत्या ज्या काही वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्या सर्व आपल्याला वापरायच्या आहेत. यासोबतच आपण दिवाळीचं जे काही फराळ करतो ते फराळ आपल्याला ठेवायचं आहे आणि लह्या आहेत आणि ह्यासोबतच बत्ताशे देखील असतात, ते देखील आपल्याला पूजेसाठी मांडायचे असतात. आता यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यापारी देखील या दिवशी नवीन वह्या आणून त्याचं पूजन करत असतात, कारण की आर्थिक वर्ष हे लक्ष्मी पूजनापासून सुरू झालेलं असतं. त्यामुळे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी कालच आपल्या बाजारामधून अशा प्रकारे बाजारामधून अशा प्रकारे आपल्या व्यापारी पूजनाच्या वह्या आहेत त्या आणलेल्या आहेत. ह्या तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवीलच आणि ह्याचे देखील आपल्याला
पूजन उद्याच्या म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचं असतं। यासोबतच हळदी, कुंकू, धूप, दीप, नैवेद्य अशा सर्व गोष्टी आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी तयार करायच्या असतात। यासोबतच विड्याचं पान असतं, विड्याच्या पानावरती आपल्याला सुपारी ठेवायची असते आणि यासोबतच आपल्याकडे हे असं लक्ष्मी मातेचं एक कॉइन देखील आहे। अशा पद्धतीचं कॉइन जर चांदीचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील ठेवू शकता, नसेल तरीही काहीही हरकत नाही। आपल्याकडे महत्वाची म्हणजे श्री लक्ष्मी आणि कुबेर यांची जी मूर्ती आहे ह्याची आपल्याला व्यवस्थित अशी पूजा करायची आहे आणि आपल्याला आपली दिवाळी उत्साहामध्ये साजरी करायची आहे। यासोबतच तुम्हाला झेंडूच्या फुलाला देखील महत्व आहे। ती झेंडूची फुले देखील आपल्याला पूजेसाठी वापरायची असतात। श्री कृष्णांनी या दिवशी समाधी घेतलेली होती। यासाठी थोडाही आपण बाकी देवदेवतांची पूजा करत असताना भगवान श्री कृष्णाला देखील आपल्याला विसरून चालणार नाही। त्यामुळं भगवान श्री कृष्णांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर उत्तमच, जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा मोरपीस प्रत्येक घरामध्ये मला वाटतं की असतोच, जो आपल्याला वास्तुशास्त्रानुसार सुद्धा आपल्या घरामध्ये असणं, आपल्या देवघरामध्ये असणं गरजेचं असतं। त्यामुळे तुमच्या नित्यसेवेमध्ये देखील तुम्हाला असा मोरपीस असणं गरजेचं आहे आणि लक्ष्मी पूजना दिवशी असा मोरपीस देखील तुम्हाला तुमच्या जी काही लक्ष्मी पूजन करणार आहात त्यासाठी तुम्हाला मांडायचा असतो। तर अशा पद्धतीनं जितकं शक्य होईल तितकं माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे। त्यामुळं अशा सर्व गोष्टींची आपल्याला जवळ असणं गरजेचं आहे। मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला अशा सर्व वस्तू दाखवण्याचा, की जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे। या सर्व गोष्टीं सोबतच एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्या घरामध्ये आपण नित्य वापरतो ती म्हणजे अशा प्रकारची लक्ष्मी। ह्याला देखील आपण लक्ष्मी, झाडू किंवा केरसुनी असं म्हणत असतो। आता ह्याच्यामध्ये बाजारामध्ये विविध प्रकारच्या, विविध आकाराच्या अशा केरसुनी मिळत असतात। मी अशी छोट्या साईज मध्ये आणलेली आहे ही केरसुनी, अगदी 20 रुपयाला ही मला बाजारामध्ये मिळाली। आणि जर तुम्ही आपल्या आता आजकाल झाडूंनी सगळेजण आपले घर स्वच्छ करत असतात, त्यामुळे ह्या झाडूचा वापर नंतर काय असा प्रश्न आपल्याला पडतो। मात्र यावेळी लक्ष्मी पूजन देखील महत्वाचं आहे, ती केरसुनी देखील महत्वाची आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या केरसुनी आता बाजारामध्ये मिळतात, तुम्ही त्यापैकी आणू शकता आणि फक्त हे केरसुनी आपण देवघर साफ करण्यासाठी नंतर ठेवू शकतो। त्यामुळे ह्याचा नंतर देखील वापर आपल्याला होणार आहे। तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। केरसुनी आपण ह्यासाठी वापरतो की आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामधून दूर करण्यासाठी, आपल्या घराला स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी आपण ह्या केरसुनीचा वापर करत असतो। माता लक्ष्मी अशाच घरामध्ये वास करत असते जिथं स्वच्छपणा, नीटनेटकेपणा आणि टापटीपपणा असतो। त्यामुळे ही केरसुनी त्याच गोष्टींची आपल्याला मदत करत असते की आपलं घर स्वच्छ, टापटीप आणि व्यवस्थित राहावं आणि त्यासाठीच आपण ही केरसुनी आपल्या घरामध्ये वापरत असतो। आणि मग त्या लक्ष्मीलाच आपण कसं काय विसरायचं, तर अजिबात नाही। लक्ष्मी पूजना दिवशी बाकी सर्व गोष्टींसोबत लक्ष्मी मातेच्या या मूर्ती सोबत आपल्याला ह्या केरसुनीचीही तितकीच गरज असणार आहे। तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहेत आणि तुमचं लक्ष्मी पूजन हे उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरे करायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका। तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नमस्कार।